आणि नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका अनेक व्यवसायांना बसलेला आहे, अनेक दुकानदारांना बसलेला आहे आणि दारू विक्रीवरती सुद्धा या नोटाबंदीचा कमालीचा परिणाम झाल्याचं दृश्य पाहायला मिळतं आहे। दारू विक्रीमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर 30% घट झाली आहे। दुसरीकडे देशी मद्याच्या विक्रीत मात्र 10% वाढ पाहायला मिळते। उत्पादन शुल्क राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। याशिवाय मद्य विक्रीची दुकानं गावकुसा बाहेर ठेवण्याचा अधिकार ग्रामसभेला दिला गेला। ग्रामसभेनं बहुमतानं ठराव मंजूर केला तर गावकुसा बाहेर 100 मीटर दूर अंतरावर या दुकानांचं स्थलांतरण होईल। परंतु या 100 मीटरनं काय फरक पडणार आहे असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। आता जिथे वस्ती असेल, शेवटचं घर असेल त्याच्या 100 मीटर दूर आता याला शिफ्ट करता येईल। हो, एक गोष्ट खरी आहे की 30% त्या ठिकाणी घट झाला आहे या बिझनेसमध्ये विदेशी दारूच्या। देशी दारूच्या विक्रीमध्ये थोडी आता भर झाली आणि वैध दारूमध्ये भर झाली। अवैध दारूमध्ये त्या ठिकाणी कंट्रोल मिळाला आहे आणि त्यामुळं राज्याचा जे रेव्हेन्यू आहे ते 8% वाढ झाली आहे।